फ्लॅट घेताना लपलेला खर्च म्हणजेच हिडन कॉस्ट काय असते? तुम्ही 70 लाखाचं बजेट ठरवलंय आणि तुमचं घर जात आहे 80 लाखापर्यंत. फ्लॅट म्हणजे फक्त भिंती विकत घेणं असं नसतं. फ्लॅट घेताना 5 असे खर्च असतात की जे तुमचे लपलेले असतात, जे की तुमचं जे बजेट आहे ना ते कोलमडू शकतं. अनेक वर्षात मी भरपूर असे कस्टमर्स पाहिलेले आहेत की जे फक्त ॲग्रीमेंट व्हॅल्यूलाच आपल्या फ्लॅटची कॉस्ट समजतात, पण स्टॅम्प ड्युटी, जीएसटी, रजिस्ट्रेशन चार्जेस हे 3 तुमचे मुख्य खर्च ॲग्रीमेंट व्हॅल्यूच्या व्यतिरिक्त सुद्धा असतात. तसेच मेंटेनन्सचा डिपॉझिट असू द्या, मेंटेनन्स चार्जेस असू द्या, त्यानंतर तुमचे डेव्हलपमेंट चार्जेस असू द्या, पार्किंग चार्जेस असू द्या, या सगळ्या गोष्टी सुद्धा फ्लॅटच्या कॉस्टमध्ये इन्क्लूड केल्या जातात. घर घेताना फ्लॅटची फक्त ॲग्रीमेंट व्हॅल्यू नका विचारू, तर ऑल इन्क्लुझिव्ह प्राइसिंग किती आहे ही गोष्ट बिल्डरला विचारायला नक्की विसरू नका. कारण बजेटच्या बाहेर घर जाणं ही तुमची गुंतवणूक नाही तर एक डोकेदुखी बनू शकते. लपलेले खर्च जर टाळायचे असतील तर मला DM नक्की करा. मी तुम्हाला योग्य नियोजन करायला नक्कीच मदत करेल.